student, last period we have seen information about the introduction part of our chapter, in which we have studied that the diversity of the plant and animal. Also we have seen the definition of the adaptations and see one part of the adaptation like as the adaptation in the aquatic plant. Now today we are going to see the new topic of our chapter, adaptation in desert plants. Let us start. Take a two potted plant, one a cactus and other a leafy plant. Tie a plastic bag loosely around the leaves of the plant and keep them in the sunlight from early in the morning. In the afternoon, bring those pots in the classroom and observe them. How the same quantity of the water collected in the both bags. एका निवडुंगाची वनस्पती निवडा. शक्यतो ती कुंडीमध्ये लावलेली असेल तर चांगली गोष्ट आहे. आणि दुसरी वनस्पती जिला भरपूर पानं आहेत अशी वनस्पती घ्या. दोन्ही ज्या कुंड्या आहेत यांना त्याची जी झाडं आहेत त्यांना प्लास्टिकच्या पिशवीनं टाईट बांधा आणि त्या दोन्ही कुंड्या सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये ठेवा आणि दुपारी साधारणतः वर्गामध्ये त्या आणून त्याचं निरीक्षण करा. तुम्हाला काय जाणवेल, काय दिसेल, दोन्ही पिशव्यांमध्ये पाण्याचं प्रमाण सारखं दिसेल का? तर निश्चित त्याचं उत्तर आहे दोन्ही पिशव्यांमध्ये पाण्याचं प्रमाण सारखं दिसणार नाही. असं का होतं? बिकॉज द इव्हॅपोरेशन रेट ऑफ द लीफी प्लांट इज लार्जर दॅन द इव्हॅपोरेशन रेट ऑफ द कॅक्टस. बाष्पीभवनाच्या संदर्भामध्ये हिरव्या पानांमधून होणारं जे बाष्पीभवनाचा वेग आहे तो तुलनेमध्ये कॅक्टस सारखी म्हणजे वाळवंटी प्रदेशातली जी वनस्पती आहे तिच्यामध्ये आपल्याला तो आढळणार नाही. आणि म्हणून पानांची जी प्लास्टिकची पिशवी आहे त्यामध्ये जास्त पाणी असेल आणि कॅक्टस म्हणजे निवडुंग लावलेल्या वनस्पतीच्या प्लास्टिकच्या बॅगमध्ये कमी पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळेल. डिझर्ट प्लांट आर आयदर लीफलेस or their leaves are like small needles have been modified into the frond. वाळवंटी प्रदेशामधल्या वनस्पतींना पानं नसतात. लिफलेस म्हणजे पानं नसतात. मग त्यांची जी पानं आहेत दे कॅन लाईक ॲज द स्मॉल नीडल आर मॉडिफाईड इनटू द थ्रॉन. सुईच्या आकारासारखी बारीक असतात किंवा त्यांचं रूपांतर काट्यामध्ये, थ्रॉन म्हणजे काटे, याच्यामध्ये झालेलं असतं. As a result, they lose a very little water by evaporations. त्याचा परिणाम असा होतो की बाष्पीभवनामध्ये अत्यंत कमी प्रमाणावर पाणी त्यांच्यामधलं बाहेर पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं कारण त्यामध्ये पाणच नाही आहेत. पानांचं रूपांतर काट्यात झालेलं आहे. The steam store the water and food and they therefore fleshy. Fleshy म्हणजे मांसल. वाळवंटी प्रदेशातल्या वनस्पतींची जी खोडं आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा केलेला असतो. पाण्याच्या साठ्याबरोबर अन्नाचा साठा सुद्धा त्यामध्ये समाविष्ट केल्यामुळं त्यांची खोडं आपल्याला मांसल पाहायला मिळतात. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल की वाळवंटी प्रदेशातल्या वनस्पतींची खोडं मांसल का असतात? तर तुमचं उत्तर लिहिताना द स्टीम स्टोर्ड वॉटर अँड फूड देअरफॉर दे आर फ्लेशी इन नेचर असं उत्तर त्या ठिकाणी अपेक्षित असतं. The steam are green as they perform the photosynthesis. This is the most important topic in the desert plant. They perform the photosynthesis process with help of steam. And other plant they can do the photosynthesis process with help of leaves. Here, the cactus is the one plant which can conduct the photosynthesis process with help of steam. Also, their root penetrate deep into the soil and some roots spread away into the soil in search of water. ह्या वाळवंटी प्रदेशातल्या वनस्पतींचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे पाण्याचं दुर्भिक्ष अशा ठिकाणी या वनस्पती वाढत असतात. आणि मग पर्यायाने पाण्याच्या शोधासाठी त्यांना
त्यांची जी मुळं आहेत ती खोलवर जातात, पेनिट्रेट डीप इन टू द सॉइल, म्हणजे पाण्याच्या शोधार्थ मातीमध्ये खोलवर जातात. अँड सम रूट स्प्रेड अवे इन टू द सॉइल, आणि काही मुळं ही संपूर्ण मातीमध्ये पसरलेली असतात. आता हे सर्व कशासाठी? तर इन सर्च ऑफ वॉटर, म्हणजे पाण्याच्या शोधासाठी ही सर्व मुळे एकतर खोलवर किंवा पसरलेली आपल्याला पाहायला मिळतात. देर इज अ थिक लेअर ऑफ अ वॅक्सी सबस्टन्स ऑन द स्टीम ऑफ द प्लांट टू, लाईक ॲज द aquatic plant. In aquatic plant, the waxy layer is found on the stem and also on the leaves. In desert plant, these waxy layer we found on the stem of the plant. म्हणजे जलीय वनस्पतीमध्ये जसं पानांवर आणि खोडांवर तेलाचा थर पसरलेला असतो, अगदी तसाच तेलाचा थर कॅक्टस वनस्पतीच्या खोडांवर पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो. दॅट इज नथिंग बट द ॲडॅप्टेशन दॅट इज फाउंड इन द desert plant, like as the leaves get converted into the thorn, the stem is the fleshy in natures. They perform the photosynthesis with help of the steam, and also the layer of the waxy layer is present on the stem. All such are the behavior of the things that can be leaves in their particular surrounding. म्हणजे वनस्पतीला आपल्या सभोवताली तग धरून राहण्यासाठी वाळवंटी वनस्पतीमध्ये काय अनुकूलन घडून आलेलं आहे, तर त्यांच्यामध्ये त्यांच्या पानांचं रूपांतर काट्यात झालेलं आहे, त्यांची खोडं मांसल आहेत, शिवाय त्यांच्यामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया खोडाच्या माध्यमातून घडते, आणि या व्यतिरिक्त त्यांची खोडं पाण्याच्या शोधात खोलवर जातात किंवा पसरलेली असतात, आणि त्यांच्या खोडांवर मेणासारखा थर पसरलेला असतो. हे सर्व डिझर्ट प्लांटच्या वनस्पतीमध्ये घडून आलेलं ॲडॅप्टेशन आहे. नाउ नेक्स्ट टॉपिक, ॲडॅप्टेशन इन द प्लांट ऑफ द स्नोई रिजन्स. हिअर, इन व्हॉट वे आर स्लोपिंग ब्रांचेस युजफुल टू द प्लांट इन द स्नोई रिजन्स? हिमाचल प्रदेशातली वनस्पती, म्हणजे हिमप्रदेश ज्या ठिकाणी आहे अशा प्रदेशातल्या वनस्पती यांना उतरत्या फांद्या का बरं असतात? The simple things that the plant of the snowy region mainly include the conifer, like as the deodar and pine. त्या फांद्यांना उतार का असतो त्याचा शोध जर घ्यायचा म्हणलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिमप्रदेश जर आपण विचारात घेतला की आपल्या डोळ्यासमोर सूचीपर्णी वनस्पती उभ्या राहतात, आणि या वनस्पतींमध्ये दोन वनस्पतींची नावं प्रामुख्याने घेतली जातात. त्यातला पहिली वनस्पती आहे देवदार आणि दुसरी आहे पाईन. These trees are conical in shape due to their sloping branches. This is the one of the adaptation which are found in the snowy regions plant. सूचीपर्णी वनस्पती ज्या आहेत यांच्या ज्या फांद्या आहेत त्या उतरत्या असल्यामुळे त्यांचा आकार शंकूच्या आकारासारखा असतो, त्यांच्या फांद्यांचीच रचना उतरती आहे. म्हणजे थोडक्यात यांच्यामध्ये घडून आलेलं हे अडॅप्टेशन आहे. In a heavy snowy fall, the extreme cold in these regions, there is the conical shape prevent the snow from accumulating on a tree, and the thick bark helps to tree to withstand the cold. This is the also one of the topic which adaptation will be done in this part of the body of the snowy regions plants. या वनस्पतींमध्ये तग धरून राहण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेचा आपण विचार करणार आहोत. अर्थात या ज्या वनस्पती आहेत ह्या पूर्णपणे बर्फाळ प्रदेशातल्या वनस्पती आहेत. अत्यंत थंड वातावरण, एक्स्ट्रीम कोल्ड, याचा अर्थ थंड वातावरण, आणि स्नो फॉल म्हणजे बर्फवृष्टी. मग अशा थंड वातावरणात किंवा बर्फवृष्टीमध्ये सुद्धा या वनस्पती तग धरून कशा राहू शकतात? तर their conical shape prevent the snow from accumulating on the tree. म्हणजे त्यांचा शंकूच्या आकाराचा जो आकार आहे त्याच्यावर बर्फ साचून राहत नाही, आणि पर्यायाने तो बर्फ खाली जमिनीवर पडतो. दिस इज द वन टाइप ऑफ अडॅप्टेशन. अँड ऑल्सो द थिक बार्क हेल्प्स द ट्री विथस्टँड द कोल्ड. त्यांची जाड सालं जी आहे त्यामुळे थंडीतही ती तग धरून राहू शकतात.
म्हणजे पहा, सूचीपर्णीय वनस्पतीमध्ये देवदार आणि पाईन सारखे जे वृक्ष येतात त्यांचा आकार शंकूच्या आकाराचा असतो. दिस इज द वन टाइप ऑफ अडॅप्टेशन. अनदर वन, इन हेवी अँड snowfall and extreme cold conditions the conical shape prevent the accumulating their trips. म्हणजे बर्फवृष्टी होत असेल किंवा अतिशय थंडी पडलेली असेल तर कोनिकल आकारामुळे त्यांच्यावर बर्फ साचून राहत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांची जी खोडं आहेत ती खोडं जाड सालीची असल्यामुळे ती थंडीमध्ये तग धरून राहू शकतात. दीज आर द पॉइंट ऑफ द अडॅप्टेशन दॅट फाउंड इन द स्नोई रिजन प्लांट. So the next topic of our chapter is adaptation in plant of the forest regions. Like as in the forest, the variety of the plants tree like as shrub, herbs are found in the forest. जंगलासारख्या वनस्पतींचा जर आपण थोडक्यात विचार केला तर या प्रदेशामध्ये अनेक प्रकारचे वृक्ष, झुडपं किंवा रोपं, विविध प्रकारच्या वनस्पती आपल्याला या जंगलामध्ये आढळत असतात. These plants compete amongst themselves for sunlight. या वनस्पती ज्या आहे सूर्याचा प्रकाश आपल्याला मिळावा यासाठी एकमेकांबरोबर स्पर्धा करतात. Hence, tree grow tall to get the sunlight and timber and vines grow to the great height with the support of these trees. आणि मग यांच्यामध्ये ज्यावेळेस सूर्यप्रकाश मिळण्यासाठी स्पर्धा निर्माण होते त्यावेळेस जंगलात वाढणाऱ्या ज्या या वनस्पती आहेत सूर्यप्रकाश मिळण्यासाठी सूर्याच्या प्रकाशाच्या दिशेने वाढतात आणि वाढता वाढता इतक्या उंच जातात की त्या सूर्यप्रकाशाला आपल्या जवळ मिळवण्यासाठी उंच दिशेने वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्यांच्यावर आधारी धरून वर वाढणारे जे वेल आहेत किंवा लतावेल आहेत हे सुद्धा ह्या खोडाला धरतात वनस्पतीच्या, आणि त्या वनस्पती जेवढी उंच गेलेली आहे तेवढे उंच वेल देखील जातात. आणि मग हे वर जात असताना ह्या वेलामध्ये काय अनुकूलन घडून आलेले आहे, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट इन द अडॅप्टेशन. द स्प्रिंग लाईक ॲज द टेंड्रील ऑन द स्टीम ऑफ द सम क्लिंबर इन ॲन एक्झाम्पल ऑफ अडॅप्टेशन्स. हे उंच गेलेले जे वेल आहेत त्यांना स्प्रिंग म्हणजे तणाव फुटतात, आणि तणाव जे आहेत म्हणजे स्प्रिंगच्या आकारासारखे जे तणाव आहेत ते झाडाच्या फांद्यांना आधातरीला घट्ट धरून ठेवतात आणि मग त्यांची सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढ होत असते. म्हणजे यामध्ये दोन मुद्दे विचारात घ्यायचा आहे की सूर्याचा प्रकाश मिळावा म्हणून वनस्पती उंच दिशेने वाढतात, ह्या उंच वाढतात, आणि दुसरं त्या वनस्पतींचा आधार घेऊन लतावेली हे त्यांच्यावर वाढत असतात आणि त्यासाठी त्यांना स्प्रिंग सारखं अडॅप्टेशन त्यांच्या शरीरात घडून आलेलं असतं. Now the next topic, the adaptation in the grassland plant. A diverse type of the bushes and grass are found in the grassland. You know that the grassland is nothing but, in Marathi it is called as the गवताळ प्रदेश. या गवताळ प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर खुरटी, झुडपं किंवा विविध प्रकारचं गवत आपल्याला आढळत असतं. The fibrous root of the grass prevent the soil erosion. This is the most important factor that point is very important in the grassland plant. की ज्या वनस्पतींची मुळं तंतुमय असतात अशा वनस्पती मातीला घट्ट धरून ठेवतात आणि त्यामुळे ते प्रिव्हेंट द सॉइल इरोजन, आणि त्यामुळे मातीचं जे धूप आहे ती थांबली जाते. सॉइल इरोजन म्हणजे जमिनीची मातीची धूप होणे आणि ती थांबवण्याचं कामकाज गवताच्या माध्यमातून केलं जातं. फॉरेस्ट इन द इक्वेटोरियल रिजन आर डेन्स. साधारणतः विषुवृत्तीय प्रदेश जर आपण विचारात घेतला, इक्वेटोरियल रिजन म्हणजे विषुवृत्तीय प्रदेश, यांच्यावर घनदाट जंगल पसरलेली आपल्याला पाहायला मिळतात. Animals like as the tiger, elephant and deer can be remains hidden in these grasses. मग हा फायदा कोणाला झाला, तर जे वनस्पती वाढत आहेत, घनदाट जंगल निर्माण होत आहेत त्याचा फायदा प्राण्यांना झाला. मग वाघ असन, हत्ती असन, हरिण असन यांसारख्या प्राण्यांना लपून राहण्यासाठी एक प्रकारचं गवत त्या ठिकाणी किंवा झाडं त्या ठिकाणी उपलब्ध होतात. However, the grass in the cold region are very short. थंड प्रदेश जो असतो त्या प्रदेशामधली जी गवतं आहेत ती अत्यंत आकाराने बारीक असतात. The animal like rabbit are found in such grasses. आणि मग सशासारखे जे प्राणी आहेत ते या गवताचा फायदा घेतात आणि ते अशा प्रकारच्या गवतामध्ये स्वतःचा निवास करतात. The vast meadows are found in the hilly area as well as plains.
डोंगर उतारावर किंवा मैदानी प्रदेशामध्ये जी कुर्ण आहेत ती कुर्ण यामुळेच आपल्याला आढळतात. मीडॉव्ज म्हणजे गवताळ कुर्ण. तर अशा प्रकारे हा जो टॉपिक आहे ॲडॅप्टेशन इन द ग्रास तो या ठिकाणी पूर्ण होतोय. आता याच्यामध्ये एक छोटंसं उदाहरण म्हणून ऑब्झर्व अँड डिस्कस हा टॉपिक दिला. आपण हा कम्प्लीट करू आणि नंतर आजच्या तासाची आपण सांगता करू. ऑब्झर्व अँड नोट डाऊन द ॲडॅप्टेशन इन द पार्ट लाईक एज द पोटॅटो, ग्राउंडनट, याम, वॉटर हॅसिंच, ऑलिव्ह, अकेसिया, कॅरेट, ऑनियन, बीट, bitter ground, grapes, wine, etc. and other plant in your surrounding. म्हणजे काय तर तुम्हाला थोडासा निरीक्षणासाठीचा मुद्दा दिलाय जो तुम्हाला करायचा आहे. घरी तुम्ही करून पहा नक्की. आपल्या घरी बटाटा असेल, भुईमुग असेल, सुरण असेल किंवा नदीवर वाढणारी जलपर्णी वनस्पती असेल, कोरफड असेल, बाभूळ असेल, गाजर असेल, कांदा असेल, बीट असेल किंवा कारला असेल, द्राक्षाचा वेल असेल, ह्या सभोवताली आपल्या ज्या वनस्पती आढळतात या वनस्पतीच्या अवयवांमध्ये कोणत्या प्रकारचं अनुकूलन घडून आलेलं आहे याचं निरीक्षण तुम्हाला करायला सांगितलंय. आणि निरीक्षण करून वर्गात आल्यानंतर त्याच्यावर चर्चा करा असा मुद्दा तुम्हाला दिलेला आहे. आता या ठिकाणी आपण जवळजवळ 3 मुद्दे पाहिलेले आहेत. ज्याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आपण पाहिला होता तो म्हणजे अडॅप्टेशन इन द प्लांट लाईक ॲज द विच प्लांट. We have seen the information about 1 minute. We have seen the information about the first topic of our this lecture is the adaptation in the desert plant. Similarly, adaptation in the plant of the snowy region and adaptation in the plant of the forest region as well as the adaptation in the grassland plant. All such topic we have seen in this lecture. This is the most important point in this chapter. We have seen the adaptation in the plant of the 4 types place. So remember that you can read this topic up to the adaptation in the grass plant and show your see your exercise. If there is the question according to this topic, you can write these questions answer and up to 6:30 p.m. tomorrow you can show me this answer. Now here we stop our today's lecture. Thank you. Thanking you.